स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. 2024 ची निवडणूक तुम्ही लढवणार असं विधान केलं होतं. बघा, या मतदारसंघामध्ये मी 2009 ची निवडणूक लढवली, 2014 ची विधानसभेची निवडणूक लढवली, मी लोकसभेची निवडणूक लढवली आहे. त्या लोकांची भावना आहे की आपण निवडणूक लढवली पाहिजे. तर निश्चितपणे आमचं काम जोरात सुरू आहे या मतदारसंघामध्ये. ज्या कृष्णेच्या पाण्यावरून खासदार आणि आमदारांच्या वाद सुरू आहे याबद्दल काय म्हणतो? बघा, कृष्णेचं पाणी कुठल्या योजनेला किती द्यायचं, कुठल्या तालुक्याला किती पाणी द्यायचं, ह्याचं धोरण निश्चित आहे. हे पूर्णपणे नियोजन झालेलं आहे. त्यामुळं दर पाणी सोडताना असं राजकारण करणं, या राजकारणाला काही अर्थ नाही. लोकांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत. एकीकडे तुम्ही खानापूर विधानसभेची निवडणूक लढवणार असं सांगितलं असलं, दुसरीकडे अजित पवार गटाचे वैभव पाटील यांनी देखील सध्या दंड ठोकवले आहेत. बघा, राजकीय परिस्थिती खानापूर विधानसभा मतदारसंघाची, इथं सगळे मातबर लोक आहेत आणि कुणाला आमदारकीची निवडणूक लढवू वाटणार नाही अशी परिस्थिती नाही ना. प्रत्येक जण लंगोटा घालून तयार आहे. आता बघू काय परिस्थिती होती 2024 ला. खानापूर मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानून जात होता आणि जितेश कदमांनी देखील काँग्रेसकडून दंड ठोकवले. त्यांचे 2 कारखाने आहेत या मतदारसंघामध्ये. त्यांनी का लढू नये? त्यांनी लढावं, त्यांनाही शुभेच्छा माझ्या. आम्हाला असलं खालचं पातळीचं राजकारण एकदा झाली ना योजना, टेंबूचं पाणी मिळायचं काम एकमेव देवेंद्र फडणवीस आहे. हे तुम्ही मान्य करा. मला विश्वास आहे की येत्या डिसेंबरच्या आठवड्यात धनगरांच्या आरक्षणाचा विषय निकाली निघेल आणि एसटीचा दाखला आम्हाला मिळेल. आपलं विटा, देशामध्ये नंबर 1 आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा. गुणवत्ता, सचोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर 1 चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप, विटा. आपल्या सोबत आहेत आमदार गोपीचंद पडळकर. खरं तर हे राज्यात चर्चेत आहेत, परंतु आपल्या मतदारसंघात नेमकं काय चाललंय हे जाणण्यासाठी आज आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत. नमस्कार, काय नेमकं सांगाल? मतदारसंघामध्ये अतिवृष्टीमुळे काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. तर आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याकडे पाठपुरावा करतोय की ताबडतोब त्याचे पंचनामे करून राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांना भरीव अशी मदत मिळेल अशा पद्धतीचे प्रयत्न आमचे आता या घडीला सुरू आहेत. नंबर 2, खानापूर तालुक्यातील काही गावं पाण्यापासून वंचित आहेत. टेंबूचं पाणी त्या गावांना मिळालं पाहिजे. आणि आटपाडी तालुक्यातील पूर्व भागातील आंबेवाडी, बोंबेवाडी, लोणारवाडी, पिंपरी खुर्द, उंबरगाव, दडसवाडी, ठोंबरेवाडी आणि पुजारवाडी या गावांचा या टेंबूमध्ये तात्काळ समावेश करून ती स्कीम मंजूर करून घेणं आणि पश्चिम भागातील विभूतवाडी, पिंपरी बुद्रुक, तरसवाडी आणि गुळेवाडी या 4 गावांना पाणी देणं. तर ह्याची आता सुधारित प्रशासकीय मंजुरीसाठी अंतिम टप्प्यामध्ये ही आता फाईल आलेली आहे. म्हणजे याही गावाचा प्रश्न काही वर्षामध्ये 1-2 वर्षात पूर्ण काम होऊन त्यांनाही कायमस्वरूपी आणि बारमाही पाणी मिळेल अशा पद्धतीचं प्रयत्न राज्य सरकारकडे आमचे सुरू आहेत. बाकीचे काही रेग्युलर कामं आहेत, आमदार फंडातील असतील, राज्य सरकारचे 25-15 असतील, नगर विकास खात्यातून विशेष बाब मधली कामं असतील, सामाजिक न्याय मधली असतील, अल्पसंख्याक विभाग असेल, रोजगार हमी योजना त्यातील काही कामं असतील, कुशल कामं, असे वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. रस्त्याचं कामं राहिलेली आता या टप्प्यामध्ये पूर्ण मतदारसंघातील होऊन जातील. आता पुरवणी बजेट आहे, तर त्यामध्ये काही जास्तीत जास्त निधी खानापूर आटपाडीला मिळावा यासाठीचाही प्रयत्न आमचा सुरू आहे. तर असे अनेक विषय आपले सुरू आहेत. पर्यटन विभागाच्या माध्यमातून काही कामं मंजूर केलेली आहेत, तर त्याचं आता टेंडर होत आहेत, झालेले आहेत, त्याची कामं आता सुरू होत आहेत. तर असे अनेक विषय आता विकासाच्या दृष्टिकोनातून सुरू आहेत. कालच निवडणुका संपन्न झाल्या. 4 पैकी 3 राज्यात भाजपनं सरकार स्थापन केलं. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं जे गेल्या 9-9.5 वर्षापासून देशामध्ये जे विकासाचं काम सुरू आहे,
तर या विकासाच्या कामाला लोकांनी स्वीकारलं. विरोधामध्ये अनेक पक्ष एकत्रित येत आहेत, अनेक वल्गना करतायत, अनेक स्टेटमेंट करतायत. मोदी साहेबांना मी अडवणार, पुढच्या वेळेस मोदी साहेब नसणार. परंतु तिथल्या जनतेने विशेषतः मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड इथं हे सर्वे जे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून दाखवले जात होते वेगवेगळ्या संस्थांचे, त्या सगळ्या सर्वेंना पोल ठरवत तिथल्या लोकांनी बहुमतानं भारतीय जनता पार्टीच्या बरोबर जनमत दिलेलं आहे. आणि त्यामुळं 2024 माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली 400+ खासदार निवडून येतील. याच्यावरती आता लोकांचा 1,00,000% विश्वास बसलेला आहे. मोदी साहेबांच्या नेतृत्वाला आता चॅलेंज देशामध्ये नाही, अखंड विश्वामध्ये त्यांना आता लोक मानायला लागलेले आहेत. अनेक राष्ट्राचे प्रमुख त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. त्यामुळे फक्त विरोधाला विरोध करायचा म्हणून काही पक्षाचे लोक प्रयत्न करतायत, परंतु लोक त्यांना सपशेल नाकारतायत. 2024 ची निवडणूक तुम्ही लढवणार असं विधान केलं होतं, काय नेमकं याबाबत? बघा, या मतदारसंघामध्ये मी 2009 ची निवडणूक लढवली, 2014 ची विधानसभेची निवडणूक लढवली, मी लोकसभेची निवडणूक लढवली. इथल्या लोकांची भावना आहे की आपण निवडणूक लढवली पाहिजे. तर निश्चितपणे आमचं काम जोरात सुरू आहे. या मतदारसंघामध्ये ताकदीनं आम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचतोय, लोकांचे प्रश्न सोडवतोय आणि लोकांचं मोठ्या प्रमाणात पाठबळ आमच्या बरोबर आहे. हे तर तुम्हालाही माहित आहे सगळ्या लोकांना. तुम्ही ग्रामपंचायतच्या निवडणुकांमध्ये बघितलं असेल, मागच्या वेळेस 26 ग्रामपंचायतीच्या निवडणूक आटपाडी तालुक्यात झाल्या, त्यापैकी 20-21 ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीच्या आटपाडी तालुक्यात लागल्या. आता 14 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्यातल्या 10 ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत. खानापूर तालुक्यामध्ये आमच्या कधीच ग्रामपंचायती येत नव्हत्या. मागच्या टप्प्यात 5-6 ग्रामपंचायती आमच्या आल्या. आताच्या टप्प्यामध्ये 2 ग्रामपंचायती साळसिंगे आणि राजधानी बेंडवडे हे आमच्या विचाराच्या तिथं आलेले आहेत. काही ग्रामपंचायतीमध्ये आमचे उपसरपंच आहेत, काही ग्रामपंचायतीमध्ये सदस्य आहेत. तर लोकांचं मोठ्या प्रमाणात पाठबळ आमच्या सोबत आहे. त्यामुळे आम्ही ताकदीनं कार्यकर्त्यांच्या पर्यंत पोहोचतोय, कार्यकर्त्यांच्या पर्यंत भारतीय जनता पार्टीचा विचार पोहोचवतोय आणि केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजना लोकांच्या पर्यंत जाव्या यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आता विशेष करून आम्ही आता एक काम हातामध्ये घेतोय की विश्वकर्मा योजना, नरेंद्र मोदी साहेबांनी जी योजना आणली 12 बलुतेदारांच्यासाठी, तर त्या लोकांना त्याचा लाभ मिळावा यासाठी आता आमचे कार्यकर्ते सगळे सक्रियतेनं काम करतात. सध्या कृष्णेच्या पाण्यावरून खासदार आणि आमदारांच्या जो वाद सुरू आहे याबद्दल काय मत? हे बघा, कृष्णेचं पाणी कुठल्या योजनेला किती द्यायचं, कुठल्या तालुक्याला किती पाणी द्यायचं, ह्याचं धोरण निश्चित आहे. हे पूर्णपणे नियोजन झालेलं आहे. त्यामुळं दर पाणी सोडताना असं राजकारण करणं, या राजकारणाला काही अर्थ नाही. लोकांना सगळ्या गोष्टी माहित आहेत. कोयनेचं पाणी सातारा जिल्ह्यात किती जाणार आहे, सांगलीत किती जाणार आहे, तिकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये किती जाणार, ह्याचं पूर्णपणे धोरण ठरलेलं आहे. दर आवर्तनाला तुम्ही जर असं राजकारण करणार असाल तर लोकांना ते राजकारण आवडत नाही. आता मागच्या काळात तुम्ही इथं पाणी सोडण्याच्या बाबतीत फार मोठं राजकारण केलं. मी स्वतः सगळीकडे फिरून सगळ्या भागाला पाणी देण्याचं आम्ही नियोजन केलं. आम्हाला असलं खालचं पातळीचं राजकारण एकदा झाली ना योजना, दर 2 महिन्यानं पाणी सुटणार, दर 2 महिन्यात तुम्ही राजकारण करणार, ह्यांनी फोन केला नाही, ह्याला काही कवडीचाही किंमत नाही ना अर्थही नाही. आणि तसल्या राजकारणाला लोकांना कंटाळे. एकीकडे तुम्ही खानापूर विधानसभेची निवडणूक लढवणार असं सांगितलं असलं, दुसरीकडे अजित पवार गटाचे वैभव पाटील यांनी देखील सध्या दंड ठोकरले आहेत, काय म्हणतात? हे बघा, राजकीय परिस्थिती खानापूर विधानसभा मतदारसंघाची, इथं सगळे मातबर लोक आहेत आणि कुणाला आमदारकीची निवडणूक लढवू वाटणार नाही अशी परिस्थिती नाही ना. प्रत्येक जण लंगोटा घालून तयार आहे. आता बघू काय परिस्थिती होती 2024 परंतु ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याचे त्याचे काम सुरू आहे. ज्याला त्याला निवडणूक लढवावी. आता राज्यातली परिस्थिती तुम्ही बघताय, तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करतायत, तर ज्या त्यावेळेस या सगळ्या गोष्टी ठरतील. परंतु सगळे मातब्बर मंडळी आपल्या मतदारसंघामध्ये आहेत. इतर मतदारसंघासारखी परिस्थिती आपल्या खानापूर विधानसभा मतदारसंघाची नाही. इथं बाबरांचा गट सक्षम आहे, इथं वैभवदादांचा गट सक्षम आहे, इथं आमचा गट तुम्हाला तर माहिती आहे, ते मी बोलणार नाही. इकडे राजेंद्र अण्णांसारखा एक जुना नेता आहे की ज्यांनी इथं या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलंय. तर ज्याचे त्याचे इथं सगळी लोक बरोबर आहेत. पण एक प्लस पॉइंट असा आहे की भारतीय जनता पार्टी इथं प्रबळ आहे आणि भारतीय जनता पार्टी बरोबर काम करायची लोकांची भावना जास्त आहे. कारण नरेंद्र मोदी साहेबांचं काम त्यांनी बघितलं, देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम बघितलं. कारण इथं टेंबूचं पाणी मिळायचं काम एकमेव देवेंद्र फडणवीस साहेब, हे तुम्ही मान्य करा. 2014 ते 19च्या काळात जेवढं काम टेंबूचं झालं, जेवढं काम म्हैसाळचं झालं, जेवढं काम या पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालं, तेवढं फक्त आणि फक्त देवेंद्रजींच्या नेतृत्वात झालं. आता तर ते जलसंपदा खात्याचे स्वतःच मंत्री आहेत.
त्यामुळे ते व्हिजनरी आहेत. आता जत सारख्या भागाला त्यांनी 1,000 कोटी रुपये दिले, का नाही दिले? मागं आपल्याकडे जलसंपदा मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री होते, जिल्ह्याचे नेते आहेत. तुम्हाला ते जमलं नाही, पैसे देता आले नाहीत. आता आपली सुधारित योजना अंतिम टप्प्यात आहे. येत्या 4-8 दिवसामध्ये त्याला मंजुरी मिळेल, या कॅबिनेटमध्ये किंवा पुढच्या कॅबिनेटमध्ये. ही आमची जी गावं राहिलेत मान नदीच्या पूर्वेकडची आणि इकडच्या घाटाच्या बाजूची गावं आणि खानापूर तालुक्यातली वरची सगळी जी गावं आहेत, गोटी असेल, तामखडी असेल, तिकडून पुढची सगळी गावं, तर यांची आता सुधारित मंजुरी मिळतीये. म्हणजे सुधारित मंजुरी मिळाली का टेंडर होईल. एवढं मोठं काम कुणी करू शकत नाही. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी बरोबर राहण्याचं लोकांची भावना मोठ्या प्रमाणात खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये पण आहे. आणि कालच्यापासून तर माहोल पूर्णपणे बदललाय. राज्यातली परिस्थिती पूर्णपणे बदलते. 144 प्लस बीजेपी आणि मग आपले सगळे इतर मित्र पक्ष, असं वातावरण राज्यातलं होईल. म्हणजे 200 प्लस पर्यंत सीटा 2024 ला जातील. यापूर्वी खानापूर मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता आणि जितेश कदमांनी देखील काँग्रेसकडून दंड ठोपटले. हा, मी पण ती बातमी बघितली. मान्य जितेशजी कदम आपले पतंगराव कदम साहेबांच्या घरातले वारस आहेत आणि ते खानापूर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तर मला म्हणजे आनंद झाला. लढलं पाहिजे, कुणीतरी ताकदीने लढलं पाहिजे, त्याशिवाय माझा मतदारसंघामध्ये येणार नाही. तर त्यांनाही माझी विनंती, तुम्ही पण लढा, बिनधास्त लढा. लोकशाही आहे. प्रत्येकाने ज्यांना इच्छा आहे, ज्यांना काम करायची इच्छा आहे, आणि त्यांचे 2 कारखाने आहेत या मतदारसंघामध्ये, त्यांनी का लढू नये? त्यांनी लढावं. त्यांनाही शुभेच्छा आहेत माझ्या. आटपाडी तालुक्यामध्ये एक भावी आमदार म्हणून एक नेते तयार झालेले आहेत. कालच त्यांनी बस स्थानकाचे दुर्गंधीचा प्रकार समोर आणला आणि त्यामध्ये तुमच्यावर टीका केली, तर काय सांगाल त्यावर? कोणी माहित नाही मला कोण भावी आमदार आहे, काय आहे. आणि बस स्थानकामध्ये काय असेल तर काम करून घेऊ. माझ्याकडे तो विषय आला नाही. जे विषय माझ्याकडे येतात ते विषय राजकारण न करता आम्ही सोडवत असतो. आणि मला त्या कुणी म्हटलंय मला माहित नाही. मी 3 वर्ष मला भारतीय जनता पार्टीने काम करायची संधी दिली, तर मी कामं ही अशी मजबूत कामं केलीत. मी काय अशी चुकीची कामं मतदारसंघामध्ये केली नाहीत. आणि त्यामुळं असे कुठले विषय असतील माझ्या मतदारसंघात आणि आमच्या नजरेस आले नसतील, तर आम्ही त्याच्याबद्दल लगेच काय असेल तर त्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी मला भेटावं, आपण त्याला निधी उपलब्ध करून देऊ लगेच, काय अडचण नाही. धनगर आरक्षणाबद्दल काय? धनगर आरक्षणाच्या विषयावरती मी गेल्या अनेक वर्षांपासून काम करतोय आणि आमचा लढा अंतिम टप्प्यात आलाय. 8 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर ही धनगर आरक्षणाच्या सुनावणीची अंतिम तारीख आहे हायकोर्टामध्ये. आम्ही तर तिथं पॉझिटिव्ह आहोत. किमान 170 पुरावे आमच्या बाजूचे आहेत आणि सरकारनं आम्हाला मदत केलेली आहे. सरकारने ऍफिडेव्हिट दिलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकारने काही GR काढावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. आम्ही काही राज्याचे GR सरकारला दिले होते आणि त्यासाठी समिती पण गठीत झाली आहे. पहिल्यांदा अशी समिती गठीत होते की ज्यामध्ये धनगर समाजाचे अधिकारी जे IAS केडरचे आहेत आणि धनगर समाजाचे शासकीय सदस्य, आणि ती कमिटी आता बिहार मध्ये आहे. तर आम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय. मला विश्वास आहे की येत्या म्हणजे आता डिसेंबरच्या अंतिम आठवड्यात धनगरांच्या आरक्षणाचा विषय निकाली निघेल आणि एसटीचा दाखला आम्हाला मिळेल. धन्यवाद पडळकर साहेब, आपण स्टार न्यूज मराठी संपर्क साधल्याबद्दल. माझा सहकारी प्रताप आंबेडकर सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, जरी आटपाडी विटा. नमस्कार मंडळी, तुम्ही रोज आहारामध्ये जे दूध आणि दुधाचे पदार्थ घेता त्यामध्ये कसलीही भेसळ नाही आणि आपल्या आरोग्याला त्यापासून कसलाही धोका नाही याची 100% तुम्हाला खात्री आहे का? काही दूध उत्पादक दुधापासून उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक घातक आणि आरोग्याला धोकादायक पदार्थांची दुधात भेसळ करतात. हे मी तुम्हाला भीती दाखवण्यासाठी नाही तर तुमची भीती कमी करण्यासाठी सांगतोय. कारण आपल्या विराज दूध संघामध्ये आहे मिल्कोस्कॅन FT1 हे मशीन. हे मशीन दुधातील 22 प्रकारची भेसळ तपासू शकते आणि 22 प्रकारचे घटक विराज दूध संघामधील लॅबमध्ये दूध चेक करून जमा झालेल्या सर्व दुधापैकी फक्त 100% शुद्ध दूधच पुढे प्रक्रियेसाठी वापरले जाते. म्हणूनच विराज दूध संघाचे सर्वच दुग्धजन्य पदार्थ आहेत पूर्णपणे शुद्ध, दर्जेदार आणि भेसळविरहित.